तर केंद्रानं जाहीर केलेल्या बजेटवर विरोधकांनी देखील जोरदार टीका करत प्रतिक्रिया दिली. पाहूया. महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला नेग्लेक्ट करण्याचा पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आमच्या लोकसभेमध्ये जास्त खासदार आले म्हणून त्रास आहे की काय हा? आणि आमच्या नेत्यांना जर पैसे आणता येत नसतील तर आमच्या लोकांनी तर प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. अरे किती रेल्वेचे प्रश्न आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लँडचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आमच्याकडे पण देवस्थळ आहेत. पण त्याचा दुर्दैवाने आज कुठेही उल्लेख नाही. उल्लेख फक्त काय होता बिहार, उल्लेख फक्त होता आंध्र प्रदेश. नक्की त्या स्टेटला मिळायला पाहिजे, दुमत नाही, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून त्यांच्यासाठी बजेट आहे. मग आमचे लोक जे पक्ष तोडून गेले, ज्यांना चिन्ह दिली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांना काय मिळालं? म्हणजे आज दाखवून दिलं केंद्र सरकारने की त्यांची काय ऐपत आहे या ठिकाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.